यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात अजित पवार विरोधात एमआयएमचे नेते अझदुद्दीन ओवेसी यांच्यात चांगलेच जुंपल्याचे पाहायला मिळते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत, त्यामुळे त्यांचा फोकस हे सर्व उमेदवार निवडून येण्याकडे आहे. परंतु त्यांना अडचण एमआयएम या पक्षाची आहे आणि एमआयएम पक्षाला सुद्धा अजित पवारांच्या उमेदवारांचे टेन्शन आहे. अजित पवार यांच्या पक्षातून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते निवडून आल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळून प्रभागात विकास कामे होणार आहेत, त्यामुळे एमआयएमला टेन्शन आल्याचे बोलले जाते. एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवेसी यांनी 2 वेळा सोलापुरात सभा घ्याव्या लागल्या. एक सभा सार्वजनिक झाली, मात्र दुसरी सभा केवळ माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रभागात घ्यावी लागली. त्यामुळे तौफिक शेख यांची क्रेज स्वतः ओवेसी यांनी वाढवल्याचे बोलले जात आहे. अनेकांच्या मते तर एमआयएम नेत्यांकडून तौफिक शेख यांचा किती तिरस्कार आहे यावरून दिसते असे बोलले जात आहे. त्यामुळे एकटा तौफिक शेख सध्या एमआयएम वर भारी पडत असल्याचे दिसत आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये याच ओवेसी यांनी सोलापूरकरांना स्वच्छ पाणी, हॉस्पिटल सेवा, चांगले रस्ते, दिवाबत्ती याचे आश्वासन दिले होते. तेच मुद्दे पुन्हा ते नई जिंदगीच्या सभेत बोलले आहेत. मागील वेळेस सोलापूरकरांनी 9 नगरसेवक पक्षाला निवडून दिले. किती विकास या पक्षाच्या माध्यमातून झाला हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. फारुख शब्दी यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्याने सुद्धा एमआयएम डॅमेज झाल्याचे चित्र आहे. पक्षाचा सेनापतीच सोलापुरात नसल्याने स्वतः पक्षप्रमुख खासदार अझदुद्दीन ओवेसी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला तब्बल 2 सभा 3 दिवसात घ्याव्या लागल्या. यावरून पक्ष किती डॅमेज झाला आहे याची प्रचिती येते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.